लग्नाची वेळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधूने माफी तर मागितलेली असते, परंतु पिंकीने माफ केलं नसल्यामुळे शकुंतलाने सांगितलेलं असतं की आता त्या जे सांगतील तेच करावं लागेल. तर ती विचारते की बोला काय करायचं आहे. पिंकीने सुद्धा आता जबरदस्त आयडिया काढलेली असते. ती सांगते की डाळ भात, ज्वारीची भाकरी, त्याच्यावर साजूक तूप, लोणचं, पापड हे सगळं करावं लागेल. जमेल का? त्यावरती आता ऋतुजा खूप खुश होते आणि मधूची आता चांगली वाट लागणार आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि कांदा भजी, बटाटे भजी काय सगळं येतंय ना ध्यानात. आणि जर एखाद्याच्या ध्यानात काही येत नसेल ना, तर त्याला ध्यानात कसं आणून द्यायचं हे पिंकीला चांगलंच कळतं. पिंकीने आता सगळा मेनू सांगून ती रागानेच तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते. मधू खूप चिडते आणि ती राघवलाच म्हणते की राघव, ती बाई मला इतकी बोलून गेली आणि तू काहीच कसं बोलला नाहीस. राघव मधूला उत्तर देतो की मला ना तिच्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधायला जास्त इम्पॉर्टन्स देतो मी. त्यावेळी आता रुक्मिणी विचारते की नक्की कोणते प्रश्न पडले आहेत तुला. तेव्हा आता राघव सांगतो की ही पिंकी एक आमदार आहे आणि कृष्णा चोर. मग या दोघी मैत्रिणी कशा? कृष्णा गोदामावशींबरोबर इथे पुण्यात राहते आणि पिंकी साताऱ्यामध्ये. मग या दोघी कधी, कुठे आणि कशा भेटल्या? अजून बरेच असे असंख्य प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला शोधायला हवी आहेत. त्यावेळी रुक्मिणी सांगते की हो बरोबर बोलतेस तू, परंतु सगळ्यात आधी आपल्याला कृष्णाला शोधावं लागेल. राघव रुक्मिणीला म्हणतो की बरोबर बोलतेस तू काकू, आणि तेही आई परत यायच्या आत आपल्याला कृष्णाला शोधावं लागेल. तर त्यानंतर संध्याकाळपर्यंत आता राणीने पिंकीने सांगितलेला सगळा स्वयंपाक केलेला असतो. ऋतुजा रेश्माला सांगते की बरं झालं या राणीला सगळं काही कामाला लावलं, आपण आता निवांत. इतक्या तिथे पिंकी येते आणि पिंकी रुक्मिणीच्या खुर्चीवर बसलेली असते. तर रेश्मा घाबरते आणि तिला सांगते की अगं तू इथे का बसली आहेस, ही रुक्मिणी काकूंची खुर्ची आहे, तू उठ इथून. त्यावेळी आता पिंकी म्हणते अच्छा असो का. पिंकी उठते आणि त्यानंतर जबरदस्ती त्याच खुर्चीमध्ये बसते आणि सांगते की मी इथेच बसणार. रेश्मा खूप घाबरलेली असते. ती ऋतुजाला सांगते की आई तुम्ही तरी सांगा ना. तेव्हा आता ऋतुजा विचारते की नाही उठणार आहेस का तू. तेव्हा आता पिंकी हसून सांगते की नाही. इतक्यात रुक्मिणी येते तर ते दोघीही घाबरतात. रुक्मिणी आता तिला उठ म्हणते. नाटकेबाज पिंकी आता नाटकं करायला लागते. पिंकी रुक्मिणीला सांगते की आता पिंकीला जी खुर्ची आवडते ना, पिंकी तीच खुर्ची वापरते. तेव्हा आता रुक्मिणी काही बोलणार इतक्यात ऋतुजा सांगते की आपण अंतर ठेवून बसूयात, या बाईला बसू देत एकटीला वेगळीकडे. त्यावर आता पिंकी सांगते की ठीक आहे चालेल, ॲज युअर विश. आणि ती मधूला सांगते की मधू मधू करणारी राणी, स्वयंपाक झाला आहे का? आगे किती वेळ झालं, पोटात कावळ्या ओरडायलेत माझ्या. त्यावर ती मधू सांगते की हो झालं आहे. त्यानंतर ती विचारते की काय झालं, तुम्ही असे उभे का, बसा ना जेवायला. तेव्हा आता रेश्मा सांगते की अहो बघा ना, ही पिंकी इथे काकूंच्या खुर्चीवरती बसली आहे. तेव्हा ऋतुजा सांगते की म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही नंतरच जेवणार. तर पिंकी आता तिची नकल करत म्हणते की आम्ही बाबा ठरवलं आपण नंतर जेवणार, काय उगाच टिवरीव लावले आहे. तुम्हाला जेवायला वाढ, असं ती मधूला सांगते. मधू आता जेवायला वाढते. ती रेश्माला सांगते की भात वाढ. तर रेश्माने भात वाढल्यानंतर पिंकी सांगते की आता काय कोरडा भात खायचा आहे का मी, डाळ कोण वाढणार. तेव्हा आता रेश्मा पटकन डाळ वाढते. त्यानंतर पिंकी आता बसा कसं तरी भसाड्यासारखं जेवायला लागलेले असते. उष्ट्याच हाताने सगळं काही घ्यायला लागलेले असते. ते सगळं काही पाहून आता तिथे उभे असलेल्या चौघींनाही खूप विचित्र असं वाटायला लागलेलं असतं. पिंकी आता कोणाला काहीच जेवण तिथे शिल्लक ठेवत नाही. स्वतःहूनच आता एक एक करून सगळं काही खात चाललेले असते. गुलाबजामुन, त्यानंतर कांदा भजे, बटाटे भजे हे सगळं काही त्याच उष्ट्या हाताने घेते आणि तसंच त्यांच्यासोबत आता अरबटा चरबटासारखं खात चाललेले असते. तर तिथे आता त्या चौघींनाही खूप विचित्र वाटतं. आता सगळा स्वयंपाक एकट्या पिंकीने संपवलेला असतो आणि त्यानंतर ती मोठमोठ्याने ढेकरा द्यायला लागते. मग तर आता सगळेच जण सगळ्यांना तिची किळस वाटायला लागते. तर त्यानंतर ती ऋतुजा सांगते की अगं बकासूर आहेस का तू, हे काय आम्हाला काहीच जेवायला शिल्लक ठेवलं नाही, साधं गुलाबजाम तरी ठेवायचं होतं ना. त्यावर ती पिंकी उत्तर देते की मग बसायचं ना सांगती जेवायला, तुम्हालाच फॅमिली बसायचं होतं ना, आता बसा. तेव्हा आता ऋतुजा हात बोट दाखवत तिथे आता पिंकीला सांगते की जास्त टिवटिव करायचं नाही या. तेव्हा आता पिंकी तिच्यावरती ओरडते, रागाने पाहते. तर ऋतुजा आता घाबरून खालतीच बसते. पिंकी ऋतुजाला सांगते की हे सगळं काही मी फरमाईश केलं होतं ना, म्हणून केलं गेलं होतं जेवण, आणि मी सगळं संपवलं, आता तुमच्यासाठी दुसरं बनवा. तेव्हा रेश्मा म्हणते की का स्टॅमिना आहे ग तुझ्यामध्ये, अगं सगळं जेवण जेवलीस तू. तेव्हा आता पिंकी हसून सांगते की थँक्यू. तर ऋतुजा रुक्मिणीला सांगते की वहिनी हिने तर सगळं जेवण संपवले, आता आपण काय खाणार आहोत. तेव्हा पिंकी मुद्दाम म्हणते की सांगा त्या मधुराणीला. रुक्मिणी खूप चिडते आणि ती पिंकीला विचारते की असं तोंड करून उत्तर द्यायला लाज नाही का वाटत तुला.
त्यावर ते आता ड्रामेबाज पिंकी नाटकं करायला लागते. ती म्हणते की हे सगळं त्या कृष्णामुळे झालं आहे. ती कृष्णा माझ्या डिअर धनीना जर माझ्यापासून दूर घेऊन गेली नसते ना, तर समृद्धीनगरमध्ये मी आता माझा संसार सुखाने करत बसले असते. ती उठते आणि मोठ्या मोठ्याने म्हणायला लागते की अरे ओ कृष्णा, आय हेट यू, आय हेट यू. ड्रामेबाज पिंकीची जी काही ड्रामे चाललेले असतात त्यामुळे त्या चौघी आता खूप वैतागतात. पिंकी तेथून निघून जाते. तर त्यानंतर आता रुक्मिणी विचारते की स्वयंपाक कोण करणार आहे. त्यावरती मधू सांगते की मी तर नाही बाबा. आणि त्यानंतर रुक्मिणी तिच्या खुर्चीत बसते आणि सांगते की ती मन आहे ना, भीक परवडली परंतु कुत्रं नको बाबा. तशी गत झाली आहे या मुलीची. ती एक वेळेस कृष्णा पटवरली पण ही मुलगी नको बाबा. ऋतुजा सांगते की काय नशीब आहे ना आपलं. सगळे आपल्याच नशिबात ध्यान येऊन पडलेले असतात. आधी सिंधू होती तेव्हा कृष्णा आली. कृष्णा आल्यानंतर आपल्याला वाटत होतं की सिंधू किती बरी होती आणि आता ही बाई आली आहे तर आता वाटतंय की ती कृष्णाच बरी होती. तर तिथे आता त्या चौघींनाही खूप भूक लागलेली असते. तेव्हा आता रेश्मा एक आयडिया देते. ती म्हणते की काकू तुमची हरकत नसेल तर आपण आजचा दिवस बाहेरून मागवूयात का जेवण प्लीज काकू. रिक्वेस्ट केल्यानंतर रुक्मिणी सांगते की ठीक आहे मागवा. तर मधू सांगते की मी ऑर्डर करते. तेव्हा आता ऋतुजाच्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं असतं. तर मधूचा फोन आता तिच्या रूममध्ये असतो. ती आणण्यासाठी रूमकडे जाते. रूममध्ये पिंकीने आता मावशीला फोन केलेला असतो आणि घडला सगळा प्रकार सांगितल्यानंतर मावशी खूप खुश होते आणि पिंकीला सांगते की तिचा त्या मधूचा ना पडलेला चेहरा पाहायला कृष्णा असायला हवे होते तिथे. त्यावर ते आता हसून पिंकी सांगते की तुम्ही फक्त सावीला घेऊन इथे या. त्यानंतर मधूचा पडलेला चेहरा कृष्णाला पाहता येईलच की. आणि मधू पिंकी विचारते की कृष्णा कुठे आहे. किती वेळ झाला मी फोन लावते आहे ते रिसिव्हच करत नाहीये. त्यावेळी आता मावशी सांगते की सावीला शोधण्यासाठी कृष्णा बाहेर गेले आहे. तर पिंकी सांगते की तुम्ही फक्त आता सावीला घेऊनच इकडे या. तोपर्यंत मी सगळं काही अंडर कंट्रोल ठेवणं आहे. तेव्हा आता मावशी सांगते की परंतु ते पोलीसवाल्याचं काय. त्या पोलीसवाल्याने आम्हाला शोधायचा प्रयत्न केला तर. त्यावेळी पिंकी सांगते की नाही नाही सगळं काही मी माझ्या अंडर कंट्रोल ठेवलं आहे. तर गोदा मावशी सांगते की अहो तसं नाही. ती कृष्णा नाही या गोष्टीवरती त्यांनी ठाम विश्वास ठेवला आहे आणि आता जर कृष्णा घर सोडून पळून गेले आहे या गोष्टीवरती तर ते अजिबात विश्वास ठेवणार नाहीयेत. ते काहीही करून कृष्णाला शोधून काढतीलच. पिंकी मावशीला सांगते की आता ते जिद्दी आहेत तर मी डबल जिद्दी आहे. यू डोंट वरी. त्यावेळी मावशी सांगते की अहो ते पोलीस खूप जिद्दी आहेत. कृष्णाला शोधण्यासाठी ते आकाश पातळ एक करतील. पिंकी आता मावशीला सांगते की अजिबात तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक उपायावरती या पिंकीकडे औषध आहे आणि मी त्या पोलीसवाल्याला विचार करायला अजिबात वेळच देणार नाही ना. तेव्हा आता मावशी सांगते की अहो परंतु तुम्हीच पिंकी ताई 7 दिवसाचं त्यांना चॅलेंज केलं आहे ना. नक्की काय करणार आहात तुम्ही. तुम्हाला शोधण्यासाठी राघव भाऊजींना मी वेळच देणार नाही आणि राघव भाऊजी तुम्हाला शोधण्यासाठी बाहेर पडणार नाहीत. हीच तर जिम्मेदारी आहे या पिंकीची. होपची तोप अशी ब्लास्ट होऊ देत नसते ही पिंकी. असं म्हणता क्षणी आता पिंकीचं लक्ष दरवाजेकडे जातं. तेव्हा आता पिंकीला लक्षात येतं की त्या दरवाज्यातून कोणीतरी आपलं बोलणं ऐकत आहे. तर मोठ्याने आता पिंकी आरडाओरडा करायला लागते आणि सांगते की त्या कृष्णाने माझी मैत्रिणी असूनही माझा विश्वासघात केला आहे. मी सोडणार नाही त्या कृष्णाला. आणि पटकन आता पिंकी दरवाजा उघडते तर मधू तिथून पळ काढत असते. पिंकी तिच्या हाताला धरून ओढत तिला घेऊन येते आणि विचारते की काय गं माझं बोलणं चोरून ऐकत होतीत का. त्यावेळी आता मधू सांगते की मी माझा फोन शोधायला आले होते. मी इथून जात असताना अचानकपणे तुला वाटलं की मी तुझं बोलणं ऐकत आहे. इट वॉज अ कोइन्सिडन्स. पिंकी आता इकडे तिकडे शोध करत असते. तेव्हा आता मधू विचारते काय करतेस. तर पिंकी सांगते की काही नाही चोर कपा शोधतेस. चोर कपा शोधते कारण त्यामध्ये फोन असेल ना तुझा. अगं फोन काय सुये आहे का न सापडायला. या पिंकीला आता उल्लू बनवायचं नाही या. ही पिंकी खूप हुशार आहे. या पिंकीचा मेंदू खूप फास्ट चालतो हा. पिंकीला बुद्धी नाही असं समजायचं नाही. तुझ्या बेस्टी शकुंतला देवी आवटी यांनी तुला सांगितलं नाही का. आणि जर सांगितलं नसेल ना तर 10 वेळा माझ्याबद्दल फोन करून चौकशी करायची की मी कशी आहे ते. तर तोपर्यंत इकडे राघवच्या आता कृष्णाचे शोधाशोध सुरू झालेले असते. रिषभला त्याने कामगिरीवरती पाठवलेलं असतं. तर रिषभ आल्यानंतर तो सांगतो की अरे दादा मी कृष्णाला सगळीकडे शोधलं. तिच्या घरी जाऊन आलो परंतु ती तिथे कुठे नव्हती. शेजापाजाऱ्यांना सुद्धा विचारलं परंतु कोणाला काहीच माहीत नाही आहे. तर आता राघव खूप टेन्शनमध्ये असतो. राघव विचार करतो की आता त्या कृष्णाला कुठे शोधायचं. आणि आता त्यात ही पिंकी. ऋषभ आता राघवला सांगतो की अरे दादा त्या कृष्णामुळे किती गोष्टी कॉम्प्लिकेटेड झाल्या आहेत कळतंय का तुला. ऋषभ आता खूप काळजीमध्ये असतो. तो सांगतो की दादा त्या कृष्णाने माझ्या आणि रेश्माच्या डिवोर्स पेपरवरती सह्या घेतल्या आहेत. आम्हाला डिवोर्स नाही घ्यायचा आहे रे. आम्हाला वेगळं नाही व्हायचं आहे.
तेव्हा आता राघव विचारतो की मला सांग की डिवोर्स घेतल्यानंतर एक्झॅक्टली पुढचा काय प्लॅन होता तुझा, कृष्णाला तू विचारलं नाहीस का? त्यावेळी आता ऋषभ सांगतो की नाही, मी तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला. राघव आता खूप वैतागतो. तो ऋषभला सांगतो की आता ती कृष्णा तुला म्हणत गेली की माझ्यावरती विश्वास ठेव आणि मूर्खासारखं तोही तिच्यावर विश्वास ठेवून सगळं करत गेलात. ऋषभ घडली सगळी स्टोरी राघवला सांगतो. तो सांगतो की अरे दादा, कृष्णाने सांगितलं होतं की माझ्यावरती विश्वास ठेव आणि वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करायची सुद्धा आयडिया तिचीच होती आणि त्यानंतर रेश्मा माझ्याशी खरंच खूप छान वागत होते. अरे दादा, मला खरंच खूप टेन्शन येत आहे. अरे नक्की काय करायचं आहे तूच सांग मला. राघव ऋषभला शब्द देतो. तो सांगतो की मी तुला समजून घेऊ शकतो, परंतु तू आणि रेश्मा वेगळे होणार नाहीत. मी इनफॅक्ट तसं काही होऊ देणार नाही, माझ्यावरती विश्वास ठेव. तर त्यानंतर ऋषभ हा राघवला विचारतो की दादा, तुला नक्कीच असं वाटतं की ती कृष्णा नाही तर आपली सिंधू वहिनीच आहे? राघव आता मोठ्या विश्वासाने सांगतो की हो, ती माझी सिंधूच आहे, परंतु माझ्यासाठी हे सगळं काही आता इम्पॉर्टंट नाही आहे. मला ना कृष्णाला समजावून आता परत आणायचं आहे, तेही आई आणि बाबा देवदर्शनावरून परत यायच्या आत. तर ऋषभ आता राघवला विचारतो की अरे दादा, परंतु तू नक्की आता त्या कृष्णाला कुठे शोधणार आहेस? तेव्हा आता ऋषभच्या प्रश्नामुळे राघवच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते. तर त्याला घडला प्रसंग एक आठवतो की राघव खूप चिडलेला असतो आणि तो गोदामावशीकडे गेलेला असतो. तर तो सांगतो की तुझी ती मुलगी ना किती इनमॅच्युअर्ड आहे. अरे कशी वागते ती, कशी बोलते. ती काकूला तर फडफडी म्हणते आणि त्या रेश्माला बतकुली. तिचं बोलणं आमच्या घरातल्या लोकांनी का ऐकून घ्यायचं? राघवला शांत करून गोदामावशी त्याच्यासाठी कसेबसे तरी आता त्याला बसवते आणि पाणी आणून देते. तर त्यानंतर ते विचारते की काय झालं आहे आत्ता सांगा. तेव्हा राघव सांगतो की कशी वागते ती आई काकूंशी. आता आईला थोडा जरी डाऊट आला तर काय, आत्ता कुठे आई बरी व्हायला लागली माझी. तेव्हा आता गोदामावशी सांगते की तुम्ही कृष्णावरती विश्वास ठेवा. तर राघव विचारतो की कृष्णाच्या बाबतीत इतका मोठा आत्मविश्वास? राघव गोदामावशीला सांगितलेलं असतं की हे बघा, आईच्या बाबतीत मी कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही. गोदामावशीने राघवची समजूत घातलेली असते. तिने सांगितलेलं असतं की साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचं तुमच्या आईवरती किती प्रेम आहे हे पाहून खूप बरं वाटलं. आणि प्रत्येक माणसाला आपली माणसं कसे आहेत हे चांगलं माहिती असतं ना. मग मला माझ्या कृष्णाच्या बाबतीत एवढी खात्री आहे की जगातल्या कोणत्याच आईला कृष्णा कधीच दुखावणार नाही आणि माझी कृष्णा प्रत्येकाच्या आईला स्वतःची आई मानते. साहेब, तुम्हाला एक सांगू का, माझी कृष्णा जेव्हा जन्मली होती ना तेव्हा सगळेच जण खूप खुश होते. तेव्हा ती तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. परंतु देवाला आता माझ्या कृष्णेचं सुख भोगवले नाही की काय? तेव्हा आता राघव घाबरतो आणि विचारतो की म्हणजे नक्की काय झालं होतं? तर गोदामावशी सांगते की माझी कृष्णा तिच्या आईवडिलांसोबत देवदर्शनाला निघाली होती. हा देवाचा चमत्कार म्हणायचा की कृष्णाचं नशीब. त्या अपघातातून माझी कृष्णा वाचली. दाजीने तर कृष्णाला पांढऱ्या पायाचे म्हणून हाकलवून दिलं. माय मरो आणि मावशी जगो असं म्हणतात ना, म्हणून तेव्हापासून मी तिची आई झाले. मला आता तिच्या त्या गावापासून तिला लांब ठेवायचं होतं, म्हणून मी गडचिरोलीमधून आता कृष्णाला इथे पुण्याला घेऊन आले. इथे आले, कशीबशी जगले, स्वतःला सावरलं. आणि कृष्णा त्यावेळी खूप लहान होती. मजुरीचं कामसुद्धा कोण देत नव्हतं आणि पोटाची भूक आता स्वतःला शांत बसू देईना. अखेरीस मी आता चोरी करायला लागले आणि त्यानंतर बाकीचं सगळं काही तुम्हाला ठावच आहे. तर त्यानंतर गोदामावशी राघवला समजावते. ती सांगते की कृष्णा इथे तुमच्यासाठी नाही तर त्या आईसाठी आले आहे. राघव आता ऋषभला सांगतो की आय थिंक मला आता अंदाज आला आहे की कृष्णा कुठे असू शकते. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि तिला गडचिरोलीला जाऊन शोध घेतो. तेव्हा आता ऋषभ विचारतो की गडचिरोलीला तिथे काय आहे? तेव्हा आता राघव ऋषभला सांगतो की कृष्णाचा भूतकाळ. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि गडचिरोलीला कृष्णाचा शोध घेतो. इतक्यात तिथे पिंकी मधूला हाताला पकडून फरफटत घेऊन आलेली असते. तेव्हा पिंकीने सगळं ऐकलेलं असतं. पिंकीला मोठा धक्का बसतो आणि ती राघवला ठणकावून सांगते की कुठं बी जाणार नाही तुम्ही. तर हा भाग आता इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सगळेजण आता जमलेले असतात. तर पिंकी मधूवरती ओरडत असते. तेव्हा रुक्मिणी विचारते की नक्की काय झालंय? तर पिंकी सांगते की हिनं माझ्या आंघोळीच्या पाण्यात करंट सोडला. तेव्हा ऋतुजाला मोठा धक्काच बसतो. तर राघव आता चिडतो आणि तो पिंकीला सांगतो की उगाच माझ्या घरच्यांवरती खोटे आरोप करायचे नाही, सहन नाही करणार मी. तेव्हा पिंकी सांगते की हिने स्वतः माझ्या पाण्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये करंट सोडताना, हे कांड करताना मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. आणि साहेब आणि न झालेले भाऊजी, जेव्हा माणसाच्या एखाद्याच्या जीवावर बेततं ना तेव्हा तो माणूस खोटं बोलत नसतो. पिंकी आहे मी पिंकी, माझ्या नादाला लागायचं नाही असं ती मधूला बजावून सांगते. लग्नाची बेडी मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब